आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार नभीची चांदणी तू ग चंदनाची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेल आई देवापाशी मी ग आई तुलाच मी मागेल आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार एखादं चिखलाचं मडकं कसं कुंभार बनवतो तसे आपली आई आपल्याला बनवत असते अनंत उपकार असतात जसं गाय काय करते त्याच्या पिल्लाला काय करते सारखं जवळ घेते म्हणून म्हणतात हंबरुनी वासराले चाटले जवा गाय तेव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय दिसती माझी माय जसं ती गाय कशी ती वासरू कसं आईला चाटत असतं तसं आपल्या आईला खूप एवढं प्रेम करते ना महाराज खूप प्रेम करते क्षण क्षणियाची करावा विचार क्षण क्षणियाची करावा विचार क्षण क्षणियाची करावा
प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराच्या सुता पायावर ठेवून या माथा साष्टांग दंडवत कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि महायोगपीठे तथैवी वरं पुण्डरीकाय दातु मुनिं समाकृष्टचिष्टं समानन्दकरं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग करू व्रत सारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आदत्र जननी देवाची श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं नव कंजलोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणं श्रीराम मस्तक माझा पायावरी या करी संतांचा, या करी संतांचा, या करी मस्तक माझा पायावर या करी संतांचा, या करी संतांचा, वार करी मस्तक माझा पायावरी या वार करी संताच्या विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार असा की आज कैलासवासी तानुबाई तुकाराम शिंदे यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि वैशिष्ट्य बघा त्यांचे पती तुकाराम रामचंद्र शिंदे यांचं द्वितीय पुण्यस्मरण म्हणजे म्हणतो का नाही आपण की का नाही गाठी कशा बांधल्या जातात स्वर्गात बांधल्या जातात तसं आज काम झालं आहे. मग त्यांचा मोठा मुलगा आहे सतीश तुकाराम शिंदे, त्यांची पत्नी आहे शोभा, दुसरा मुलगा आहे त्यांचं नाव आहे प्रकाश तुकाराम शिंदे. त्यांना 2 मुली आहेत, यमन काशीनाथ कदम आणि सुमन रमेश काळभोरे. असा सुंदर असा आणि मोठा असा परिवार आहे. पण आज खरं सांगायला गेलं म्हणजे या परिवारातून आई नावाचं पण छत्र गेले आणि वडील नावाचं पण छत्र गेले. बरोबर आहे का नाही? आई म्हणजे काय असते? मायेचा सागर असते. ह्या विश्वामूर्ती महाराज आपल्यावरती प्रेम करणारे 2 दैवत आहे, एक म्हणजे आपलं वडील आणि एक म्हणजे आपली आई. कारण की ह्या विश्वावरती कोणा आपल्यावरती प्रेम करेल हे सांगता येणार नाही, पण आपले आई वडील आपल्यावरती काय करणार? प्रेम करणार. पण आज या परिवाराचं दोन्ही छत्र हरवून गेले. म्हणून आपल्या वडिलांना आणि आपल्या आईला आत्म्यासद्गती प्राप्त व्हावी म्हणून आज कीर्तनाचं नियोजन केलेलं आहे. खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे शिंदे परिवाराने. त्यांचं खूप खूप आभार. तसंच आज ज्यांच्यामुळं आम्हाला कीर्तन भेटलं तसं शिंदे परिवारच आहे. तसेच आमचे काकाश्री करे महाराज आहेत, त्यांनी आम्हाला कीर्तनाची सेवा दिली, त्याबद्दल त्यांचंसुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि सुंदर असे गायनाचार्य, आज महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य ईश्वर मामा, तुम्ही कीर्तनाला उपस्थित झाला त्याबद्दल तुमचेसुद्धा खूप खूप धन्यवाद. तसेच दुसरे मामाश्री आहेत सचिन महाराज देशमुख, ते सुद्धा उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचंसुद्धा खूप खूप आभार मानते. आणि मामा असल्या म्हणलं काका असणारच, मग काकाश्री आहेत प्रवीण महाराज पवार, त्यांचंसुद्धा खूप खूप आभार मानते. सुंदर असे टाळकरे आहेत. परत शिंदेवाडीमधले भजनी मंडळ, शिंदेवाडीमधले भजनी मंडळ आहे त्यांचंसुद्धा खूप खूप धन्यवाद. तसेच
आमच्यावरती नित्यांत प्रेम असणारे तात्या आहेत, पॉराडीवनं माझं कीर्तन ऐकायला आले, त्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि हा क्षण जिवंत ठेवण्यासाठी ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे, भक्त बाळूमामांचा हा यूट्यूब चॅनल आहे, ते सुद्धा इथं उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल अभंग हा तुकोबरायांचा आहे. कुणाचा अभंग आहे? बोला बोला बोला, कुणाचा अभंग आहे? हां, अभंग तुकोबरायांचा आहे. मग तुकोबराय काय सांगतात? आपण या भूतलावरती, या पृथ्वीवरती जन्माला आल्यानंतर काय केलं पाहिजे? तरी क्षणोक्षणाला विचार केला पाहिजे. काय? या भवसागरातून आपण कसं तरुण जाईल म्हणून क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. या भवसागरातून तरुण जायचा विचार केला पाहिजे. कारण की हा देहच कसा आहे महाराज, नाशिवंत देह, जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा काळ कधी ना कधी येणार आहे, आपल्याला घेऊन जाणार आहे. मग करायचं नाही, या भवसागरातून कसं तरुण जायचा? मग तुकोबराया सांगतात, संतांच्या संगतीमध्ये जावा, नाहीतर परमार्थ करा, तेव्हा तुम्ही या भवसागरातून तरुण जाणार. नाहीतर तुकाराम महाराज म्हणतात, नाहीतर या भवसागरामध्ये तुम्ही गुंततच जाणार आहे. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे दुरे भरून राहू. या भवसागरामध्ये तुम्ही गुंतत जाऊ नका. फक्त या भवसागरातून कसं तरुण जाईल या गोष्टीचा माणसाने विचार केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल त्याला हे विश्व सोडून जायचे. कोणी तर अमर आहे का महाराज? कोणी सुद्धा नाही. ज्याचा जन्म झालाय त्याला हे कधी ना कधी तर हे विश्व सोडून जायचंय. जन्म आणि मृत्यू हा अखंड चालणार आहे. काय आहे महाराज? साखळ्या येत्या. जन्माला आलो की माणूस पहिल्यांदा रडतो, बरोबर आहे का नाही? रडतो. जर बाळ एखादं जन्माला आलं तर काय होतं महाराज? डॉक्टर काय करतात की त्याच्या पाटाणामध्ये धक्का आणतात आणि त्याला रडवतात, बरोबर आहे का नाही? अहो, आपल्याच काय नवल घेता, भगवंत सुद्धा रडले होते म्हणून मैया म्हणतात, रडते माझे बाळ ताने समजावी ताराहिना. रडते माझे बाळ ताने समजावी ताराहिना. नाना परी समजावी ते, मागील ते खाया देते, थापटोनी निजविते, हालविते पाळणा. रडते माझे बाळ ताने समजावी ताराहिना. भगवंत सुद्धा रडले होते. मग प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यानंतर काय करतो महाराज? रडतं. एका संतांनी सांगितलंय काय, आपण काय रडतो तर ऐका, जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसे करनी कर चला जग रोए हम हसे, जो दरिया जीनी रे जीनी. संतांनी सांगितले जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा काय करतो? आपण रडतो. पण आपले आई वडील, अख्खं परिवार काय करत असतं महाराज? हसतं. का? कारण की बाळ जन्माला आलंय म्हणून अख्खं परिवार हसतं, मग अख्खं विश्व हसतं महाराज. मग तसं पण जेव्हा आपण जायचंय असं आपण कार्य केलं पाहिजे, असं आपण जीवन जगलं पाहिजे की आपण हसत हसत गेलं पाहिजे आणि हे विश्व रडलं पाहिजे. असा माणसाने जीवनामध्ये प्रवास केला पाहिजे महाराज. जीवन काही एक प्रकारचं काही महाराज प्रवासच आहे महाराज. तुम्ही प्रवास केलाय का महाराज? बसनी, इष्टीनं, गाडीनं प्रवास केलाय का? केलाय का? आता महिला मंडळाला काय अर्ध तिकीट आले, सगळ्यात जास्त स्टँडवर गर्दी तुमचीच असते. प्रवास केलाय का नाही सगळ्यांनी? प्रत्येकाने बसचा, एस टीचा केला असेल, बरोबर आहे का नाही? आता उदाहरण देते, जर एखाद्या गावाला तुम्हाला जायचं आहे तर त्या गावची तुम्ही काय पकडणार? एस टी पकडणार, बरोबर आहे का नाही? ज्या गावाला जायचे त्या गावची एस टी पकडणार. मग त्या एस टीमध्ये बसल्यानंतर कंडक्टर येतात आणि काय काढतात? तिकीट काढतात का नाही? बरोबर आहे का नाही? मग तिकीट काढल्यानंतर आपण सांगतो आम्हाला या गावामध्ये उतरायचं आहे. मग तिकीट काढल्यानंतर परत ना काय होते? एस टी चालू होते आणि आपला पण प्रवास काय होतो? चालू होतं. जोपर्यंत आपल्याला ज्या गावामध्ये उतरायचं ते गाव येत नाही तोपर्यंत आपण त्या एस टीमधनं उतरतो का?
नाही उतरत, बरोबर आहे का नाही? आता नियमाने तिथं 2 नियम लागू लागतात. काय मग कोणते नियम होतात तर ऐका. पहिलं म्हणजे काय, ज्या गावाला आपल्या उतरायचं ते गाव आलेलं असतं. आणि दुसरं म्हणजे काय की तिकिटाची मुदत संपलेली असते. अगदी जीवन आणि मृत्यू असंच आहे की महाराज. जन्म म्हणजे जेव्हा आपण बसमध्ये चढतो आणि जसा त्या बसचा प्रवास चालू असतो ना, तसा आपल्या आयुष्याचा काय चालू असतं महाराज, प्रवास चालू असतं. आणि ज्या ठिकाणी बस थांबणार आहे, जे गाव येणार आहे, ज्या ठिकाणी बस थांबणार आहे, तिथं काय आपला मृत्यूच आहे. म्हणून जीवन इतकं सुंदर जगता आलं पाहिजे, खूप सुंदर जगता आलं पाहिजे. कारण की एवढा सुंदर प्रवास करता आला पाहिजे आपल्या जीवनाचा की खूप सुंदर प्रवास करता आला. विठ्ठल विठ्ठल म्हणून जन्म आणि मृत्यू काय अखंड चालणाऱ्या काय आहेत महाराज, साखळ्या आहेत. इथं कोणी सुद्धा अमर नाही. फक्त एक फरक एक गोष्टीचा आहे की जन्म आपल्याला माहीत असतो, जन्माची तारीख माहीत असते का प्रत्येकाला, पण मृत्यूची तारीख माहिती आहे का कुणाला? कुणालाच माहीत नाही. जसं तुम्ही म्हणसाल कसं तर एखाद्या समुद्राच्या ठिकाणी, एखाद्या सागराच्या कडेला गेल्यानंतर आपल्याला समुद्राचा एक किनारा दिसतो, पण दुसरा किनारा दिसतो का महाराज? नाही. पण तो आहे का नाही? आहे, बरोबर आहे का? मग अगदी तसंच आहे. जन्म आपल्याला माहीत आहे पण मृत्यू आपल्याला माहीत नाही. विठ्ठल विठ्ठल जन्म आणि मृत्यू अखंड चालतात. फक्त जन्म आहे का नाही ते सांगून आहे आणि मृत्यू काय आहे न सांगताय. एक प्रकारचे काय आहे महाराज, धाड आहे. धाड म्हणजे माहिती आहे का, चोरी करणे. चोर सांगून येतात का आपल्याला आज तुमच्या गावामध्ये चोरी होणार आहे, सांगून येतात का? नाही. मग अगदी त्याचप्रमाणे मृत्यू सांगून येत नाही, हाच फरक आहे. म्हणून म्हणतात जगा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात, वर्धमान जेते चाले वर्धमान जेते चाले मार्ग रेषयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष न कुणाचा. जगा मरण यातून सुटला कोण प्राणी जातं, कोण सुटणार आहे का ह्याच्यातनं? पण जीवन कसं जगता आलं पाहिजे, दुःखमुक्त जगला कारे कुणी जीवनात. दुःखमुक्त काय करता आलं पाहिजे, जीवन जगता पाहिजे. पण या संसारामध्ये महाराज सुख आहे का दुःख आहे? बोला बोला महिला मंडळ बोला. सुख आहे का दुःख आहे? हां, दोन्ही गोष्टी आहे, बरोबर. पण सुख आहे माहिती आहे का, खूप छोटंसं असतं. आणि दुःख काय असतं, पर्वत आहे. सुख पातवा पाडे, दुःख पर्वताये बडे, दुःख पर्वताये बडे, दुःख पर्वताये. दुःख पातवा पाडे, दुःख पर्वताये बडे, दुःख पर्वताये बडे, दुःख पर्वताये बडे. सुख पातवा पाडे, दुःख पर्वताये बडे, दुःख पर्वताये बडे, दुःख पर्वताये बडे. दुःख पातवा पाडे, दुःख पर्वताये बडे, दुःख पर्वताये बडे, दुःख पर्वताये बडे. ह्या विश्वामध्ये दुःख आहे का नाही, पर्वत एवढा आहे. म्हणून म्हणलं जातं या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या तारण करी संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी
या संसार नगरी बाजार भरला ग बाई यात सुख नाही यात सुख नाही यात सुख नाही यात सुख नाही या संसार नगरी बाजार भरला ग बाई या संसारामध्ये खूप थोडंसं काय महाराज सुख आहे. उदाहरण देते मी तुम्हाला, ऐका. माणसाला पाय किती महाराज? बोला बोला, माणसाला पाय किती? 4 आहेत का 2 आहेत? बरोबर आहे, किती? 2. 2 पायाचा काय असतो महाराज? माणूस असतो. आता लहानपणल्या बाळ जन्मल्यापासून काय म्हणते ती? तू चांगली शाळा शिक, कॉलेज कर, कॉलेज केल्यानंतर काय चांगली नोकरीला लागा आणि कुठल्या लागू नको, गव्हर्नमेंट लागा म्हणतो का नाही आपण. ती पण बाळ आपला आई वडील म्हणतात ते म्हणून आहे का नाही लागतं नोकरीला बिकरी. नोकरीला लागल्यानंतर काय म्हणतात? विचार करता आता आपल्याला काय पाहिजे? 4 व्हीलर पाहिजे, आता आपल्याला बंगला पाहिजे. या गोष्टीचा काय करतं? विचार करतं आणि ते सुख भेटावं म्हणून काय करतं महाराज? त्याच्या मागं पळत असतं. मग माणसाला पाय किती? 2. 2 पायाचा माणूस किती प्रयत्न करतो? खूप प्रयत्न करतो, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रयत्न करत असतो. मग आता घरचे पण म्हणतात हा एकटं खूप पळतं आहे. आता 2 हाताचं किती हात करू? 4. आता पाय किती झाले महाराज? 4. 4 पायाचं काय असतं? तुम्हीच विचार करा. मग 4 पायाचं काय असतं महाराज? म्हणजे दोघं नवरा बायको. मग ती पण किती प्रयत्न करतात हो संसारामध्ये सुख येण्यासाठी. किती प्रयत्न करतात? खूप प्रयत्न करतात. एवढे प्रयत्न करतात की खूप सर्व सुविधा आम्हाला पाहिजेत म्हणून प्रयत्न करतात. आता त्यांना पहिलं संतान होतं. आता पाय किती झाले महाराज? किती झाले? 6. 6 पायाचं काय असतं माहिती आहे का? भुंगा. पाहिलं आहे का? आता त्या भुंग्याचं एक वैशिष्ट्य आहे, तो कठीणातलं कठीण काय करतो महाराज? लाकूड पोकारतो. पण साधी ती कमळाची पाकळीसुद्धा पोकरू शकत नाही. माऊली म्हणतात सुमन सुगंध रे भ्रमरा रुनु झुनु रे भ्रमरा सांदित्य गुरु रे भ्रमरा रुनु झुनु रे भ्रमरा सांदित्य गुरु रे भ्रमरा. तो कमळाची काय पाकळी सुद्धा मग माणसाचं सुद्धा काय झालंय? त्या भुंग्यासारखं झालं. आता तुम्ही सर्वजण म्हणताल कसं? माणूस घरात गेला तर घरातले काय करतात? बन 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 काय करतात? बन बन. मग तोच माणूस काय करतो? घरात खूप किरकिर आहे म्हणून काय करतो? बाहेर जातो, बाहेर जाऊन काय करतो? बुन बुन करत बसतो. बरोबर आहे का नाही? मग माणसाचं सुद्धा त्या भुंग्यासारखं झालं. आता लय नाही घ्यायचंय, हम 2 हमारे 2. आता पाय किती झाले महाराज? किती झाले? 8. बरोबर आहे का नाही? पहिले 6 आता 2 किती झाले महाराज? 8 पाय. 8 पायाचं काय असतं माहिती आहे का? स्पायडर. कोळी 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 माहिती आहे ना? तुमच्याकडे काय म्हणतात? स्पायडर म्हणतात का कोळी म्हणतात? कोळी म्हणतात. स्पायडर कोळी. तो जाळं विणतो. घराच्या एका कोपऱ्यात काय करतो? जाळं विणतो. आता वैशिष्ट्य बघा, तो जाळं विणत काय करतो? त्या जाळ्यामध्ये जातो. पण त्या जाळ्यातून बाहेर येण्यासाठी तो पायऱ्या करतो का महाराज? नाही करत. माणसाचं सुद्धा तसंच झालंय की माणूस या संसारामध्ये गुंतत चाललाय. काय की आशा आहे त्याला की या संसारामध्ये काय भेटल? सुख भेटल. जसा तो गुंतत चाललाय पण त्याने बाहेर येण्यासाठी पायऱ्याच केल्या. विठ्ठल विठ्ठल माणसं विचार करत नाही की आपण या भवसागरातून उतरून द्यायचं. या सुखातून, या संसारामध्ये दुःखच आहे ना, दुःखाने भरलेला हा संसार. मग तुम्हाला सुख पाहिजे ना, सांगता संत सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. सुख पाहिजे ना, तुम्ही भगवंताच्या दारामध्ये जा. कुठं? भगवंत आहे. इतर जपता दुःख
द्वारामध्ये. किती घरामध्ये किरकिर झाली ना, तर एक काम करा, भगवंताच्या द्वारामध्ये जा. भगवंताच्या द्वारामध्ये गेल्यानंतर भगवंताचं दर्शन घ्या आणि त्याच द्वारामध्ये भगवंताचं नामस्मरण करत जा बसा. तर एवढं सुख भेटेल ना जीवनामध्ये, खूप सुख भेटेल. म्हणून तुकोबाराय तेच सांगतात की या सुखाच्या सागरातून माणसाने कसं तरून जाईल या गोष्टीचा विचार केला पाहिजे. ते अभंगाच्या प्रथम चरणात. क्षण क्षणी हाती करावा विचार, क्षण क्षणी हाती करावा विचार. चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया भारम भवसिंधू. या भवसागरातून माणसाने कसं तरून गेलं पाहिजे या गोष्टीचा माणसाने विचार केला पाहिजे. उदाहरण सांगते, माणसाला सांगितलं या भवसागरातून कसं तरून जायचं, पण माणूस काय करतो महाराज की दुसऱ्याच गोष्टीचा विचार करत बसतो. आता उदाहरण देते, एक जुन्या काळामध्ये एक डॉक्टर असतात, शहरामध्ये खूप मोठे डॉक्टर असतात आणि त्यांच्या हाताखाली एक आहे का नाही गावातील मुलगा असतो. तो त्यांच्या हाताखाली कंपाऊंडरचं काम करत असतो. तो शिकलेला नसतो पण डॉक्टरने आपलं घेतलेलं असतं. मग तो काय करत असतो की डॉक्टर सांगते की ह्या पेशंटला तापावल्या गोळ्या दे, हा तापावल्या गोळ्या द्यायचा, ह्या पेशंटला डोकं दुखतंय याच्या गोळ्या दे, तो गोळ्या द्यायचा. मग काही 4-5 वर्ष गेल्यानंतर तो म्हणतो मला तर सर्व गोळ्या कोणत्या द्यायच्यात, कोणत्या रोगावरती कोणत्या गोळ्या द्यायच्यात ते तर मला काय झाले माहीत झाले. मग आपण बघू की मीच डॉक्टर झालं तर काय होईल. मग एक दिवशी डॉक्टर रजेवरती असतात आणि खेड्यातूनच एक पेशंट आलेलं असतं. आता नवीन माणसांना माहीत नसतात की डॉक्टर कोण आहेत म्हणून. मग पेशंट आल्यानंतर विचारतं की डॉक्टर कुठे आहे. ते म्हणतो आज चान्स आहे. मग तो काय करतो त्यांना विचारतो काय झालं आहे. मग ते म्हणतात की मला हे का नाही सर्दी खोकला झाला आहे. मग सर्दी खोकला झाला आहे म्हणल्यानं म्हणतो तो आपल्याला तर गोळ्या माहीत आहेत. मग तो काय करतो गोळ्या लिहून देतो आणि त्याला गोळ्या देतो. गोळ्या दिल्यानंतर हे का नाही ते पेशंट परत आठवड्याने येतं आणि त्या कंपाऊंडरला म्हणतं अहो डॉक्टर, आता त्यांना काही माहीत नसतं, अहो डॉक्टर तुम्ही हे का नाही ज्या गोळ्या दिल्या होत्या का नाही त्यांनी मला लगेचच फरक पडला. कसा पडला? लगेचच फरक पडला. आता मग हा मुलगा विचार करतो काय की आता मला तर सर्व माहीत झाले, म्हणजे मी काय होईल चांगला डॉक्टर होईल आणि खेड्यात जायला आणि एक मोठासा दवाखाना उघडतो. मग तो खेड्यामध्ये आला. खेड्यामध्ये आल्यानंतर जागा घेतली, खूप सुंदर असा दवाखाना केला. दवाखाना बांधल्यानंतर आता काही पेशंट घरी आजारी होतं म्हणून काय केलं डॉक्टर हे का नाही बॅग घेतात आणि पेशंटच्या घरी निघतात. जात असताना त्या पेशंटच्या घराच्या पुढे एक बांधली होती म्हस. काय बांधली होती? म्हस. ती साधी बुधी नव्हती. कोणती? पंढरपुरी होती. कोणती? पंढरपूर. माहिती आहे ना पंढरपूर म्हस. मग पंढरपूर म्हस बांधली होती आणि तिची शिंग होती ना महाराज तलवारीवाणी होती. कशावाणी होती? तलवार. तलवार पाहिली का नाही तशी त्या पंढरपुरी म्हशीला शिंग असते ती. मग ती पाहते की शिंग खूप भारी होतं. डॉक्टर म्हणतो काय शिंग आहे ती या, किती भारी शिंग आहे ती या जर म्हशीवरती आपण बसलो तर आपल्याला किती भारी वाटेल. आता विचार करतो. विचार केल्यानंतर आता
पण म्हणतो की मी तर कोण आहे, डॉक्टर आहे. हा मी डॉक्टर आहे, मग मी म्हशीवरती बसल्यानं माणसं मला काय ठेवतेली, नावं ठेवतेली. म्हणून म्हणतो जाऊन द्या. जातो घरामध्ये गेल्यानंतर पेशंट बघतो, गोळ्या औषध लिहून देतो. परत बाहेर येताना काय असते महाराज, म्हस दिसते. परत ना तोच विचार येतो काय की या म्हशीवरती मी जर बसलो तर किती भारी वाटेल. हा विचार त्याच्या मनामध्ये सारखाच असतो. तो जाताना पण तोच विचार करतो, दवाखान्यात बसल्यानंतर पण तोच विचार असतो. महाराज एक दिवस विचार करतो, 2 दिवस, आठवडाभर विचार करतो, 1 महिन्या पण विचारच करत बसतो की म्हशीवर बसल्यावर किती भारी वाटतं. आता महिने जातात, 2-3 महिने जातात, अक्षरशः 1 वर्ष होतं. 1 वर्षानंतर विचारच करतो संध्याकाळी की जाऊ द्या, मरून द्या, जगाला काय म्हणायचंय, लोकांना काय म्हणायचंय ते म्हणून द्या, पण माझी इच्छा आणि माझा विचार काय केला पाहिजे, पूर्ण केला पाहिजे. डॉक्टर सकाळचे उठतात, उठल्यानंतर चांगली पांढरी शुपत कपडे घालतात. आता निघतात. कुठं निघतात, म्हशीकडं. आता म्हशीकडं निघाल्यानंतर म्हस आहे का नाही, दावणीला बांधलेले असतात. मग डॉक्टर जातात, म्हशीचे दाव सोडतात आणि त्या म्हशीवरती बसतात. बसल्यानंतर आता म्हशीला म्हणताले चल म्हशी. म्हस पण चालू लागते महाराज. मग 2 जण आहे का नाही हळूहळू गावात यायला लागतात. गावात आल्यानंतर आता लहान पोर तेवढ्यासाठीच असते ती. लहान पोर पार घरी निरोप जातो, डॉक्टर कशावरती बसून आले, म्हशीवरती. आता सगळं अख्खं गाव बघायला येतं, डॉक्टर कोणावरती बसून आलं, म्हशीवरती डॉक्टर बसून आल्यात, अख्खं गाव बघायला येतं. आता जशी गर्दी वाढू लागते तशी म्हैस सैराबैरा होऊ लागते. जशी म्हैस सैराबैरा व्हायला लागते तशी म्हस जोरातच पळू लागते. आता जोरात पळू लागले. आता डॉक्टरला कळलं आता आपलं काय खरं नाही. मग आता डॉक्टरनी केलं की सुरुवात वरडायला, वाचवा 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 करत. मग वाचवा आता गावातली माणसं काय करतात की म्हशीच्या मागं पळू लागतात. म्हस पुढं आणि त्याच्या मागं गावातली माणसं. मग अक्षरशः अख्ख्या गावाला वेडा घालती म्हस आणि डॉक्टर, आणि त्यांच्या मागं गावातली माणसं. मग अख्ख्या म्हशीला वेडा घातल्यानंतर हे का नाही एक तलाव असतो, त्या तलावाच्या किनारी येते आणि त्या डॉक्टरला टाकून दिल्यानंतर आहे का ना आता माणसं म्हणतात डॉक्टर तुम्हाला पोहता येते, त्याने एक बरं आहे. पण डॉक्टर तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्याने डॉक्टर लोकांनी जर असा विचार केला तर काही गरज आहे का महाराज? असा तुम्ही जर विचार केला तर काय होणार आहे, तुमचं काहीच होणार नाही ना. तुम्ही असा विचारसुद्धा करायला होता पाहिजे होता. मग डॉक्टर म्हणले अहो याच गोष्टीचा मी तर 1 वर्ष झालं विचार करतोय त्या म्हशीवरती बसायचा. मग मला सांगायचं एकच आहे महाराज की म्हशीवरती बसायचा जर माणसाने विचार केला तर माणसाचं कल्याण होणार आहे का महाराज? होणार आहे का? नाही. या भवसागरातून तरुण जाणार आहे का महाराज? नाही. मग या भवसागरातून मनुष्य कसा तरुण गेला पाहिजे नाम जरा करते विठोबा तर माणूस या भूतलातून तरुण जाणार नाही. माणसाने विचार केला पाहिजे या भवसागरातून आपण कसं तरुण जाईल, तर भगवंताचं नाम घेतलं तरच या भूतलातून तरुण जाणार आहे. म्हणून माणसाने नाही त्या गोष्टीचा विचार केला नाही पाहिजे. पण असे आहेत महाराज की एखाद्याने जर 10 लाखाची 4 व्हीलर घेतली महाराज, एखाद्याने जर 10 लाखाची 4 व्हीलर घेतली तर हे रात्रभर विचार करते ह्याच्यावर 10 लाख रुपये कर्ज आणि ह्याने 10 लाखाची 4 व्हीलर कशी घेतली. असा विचार करून चालते का महाराज? नाही. तर या भवसागरातून मनुष्य दिलाय ना देवाने भगवंताने देह, तर या भवसागरातून तरुण गेलं पाहिजे. नाहीतर हा देहच कसा आहे महाराज, अभंगाच्या 2ऱ्या चरणावर ना
श्रीमंत देह जाणारा सगळा हा श्रीमंत देह जाणारा सगळा. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, नाशिवंत देह जाणार सखळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुकोबाराय सांगतात, नाशिवंत देह आहे हा कधी ना कधी तर जाणार आहे. या काळ कधी ना कधी तर टपलेला आहे काय हा देह घेऊन जाण्यासाठी. पण काय झालं माहिती आहे का, माणसाला या देहाचा सुद्धा काय होतं महाराज, अहंकार होतो. काय काय माणसाला महाराज अहंकार असतो की मी दिसायला किती मारे, मी नाही बरं का, पण माणसाला असतो की काय मी किती दिसायला चांगलं आहे, मला किती येतं, मी किती शाळेत हुशार आहे. या गोष्टीचा प्रत्येकाला काय असतं महाराज, अहंकार असता. पण तुकोबाराय काय म्हणतात की हा अहंकार नसावा या देहाचा. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी माझ्या विष्णुदासा लागो राजशा माझ्या विष्णुदासा भाविकासी. अहंकार लागून द्यायचा नाही. माणसांना काही माणसांना असं असतं महाराज की धनसंपत्तीचा अहंकार असतो. कशाचा, धनसंपत्तीचा. कारण की त्याला वाटतं मला 10 एकर जमीन आणि 4-5 किलो सोनं असलं तर काय मी लई जगामध्ये श्रीमंत आहे, असा माणसाला अहंकार होतो. पण माणसाने कधी सोन्या नाण्याचा अहंकार करू नये. का, कारण की सोनं ही फक्त माणसाची गरज आहे, पैसा ही माणसाची फक्त गरज आहे, फक्त त्याच्यावरती आयुष्य जगलं जातं. पण हे सर्वात श्रेष्ठ नाही. उदाहरण देते महाराज. एकदा भगवंताचा आणि लक्ष्मी मातेचा संवाद चालला होता. कुणाचा संवाद चालला होता, बोला बोला, कुणाचा, लक्ष्मी मातेचा आणि भगवंताचा संवाद चालला होता. मग लक्ष्मी माता म्हणते, भगवंता ह्या विश्वामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे, मी आहे. कोण आहे, मी आहे, मी नाही बरं का. लक्ष्मी माता म्हणत होती ह्या विश्वामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे, तर मी आहे. हे विश्व कोणामुळे चालतं, तर माझ्यामुळे चालतं. आता भगवंताने ओळखलं काय की लक्ष्मीला काय झालं आहे, अहंकार झाला आहे. मग भगवंत म्हणतात, लक्ष्मी बरं तू म्हणते ना, मग हे मला सिद्ध करून दाखव, मला प्रूफ करून दाखव. मग माता पण म्हणतात, हो देवा, मी तुम्हाला काय करून दाखवते, सिद्ध करून दाखवते की या विश्वामध्ये सर्वात श्रेष्ठ मी आहे, हे तुम्हाला सिद्ध करून दाखवते. आता काही दिवस गेल्यानंतर एक गाव असतं. त्या गावामध्ये काय चाललेलं असतं महाराज, प्रीतयात्रा चालली असते. तेव्हा प्रीतयात्रा चालल्या त्याचा लक्ष्मी माता म्हणते की हाच चान्स आहे काय की भगवंताला दाखवायचं की ह्या जगामध्ये, ह्या विश्वामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे, मी आहे. मग लक्ष्मी माता काय करते माहिती आहे का, ती प्रीतयात्रा चाललेली असते महाराज, त्याच्यामध्येच काय करते माहिती आहे का, धनसंपत्तीचा म्हणजे सोन्याचा आणि पैशाचा पाऊस पडते. काय करते, सोन्याचा आणि पैशाचा पाऊस पडते. पाऊस पडल्यानंतर माणसं काय बघतात, सोनं आणि पैसे बघतात. मग ते काय करतात महाराज की ते प्रेत बाजूला ठेवतात आणि सगळेजण कुठं लागतात, ते सोनं आणि पैसा वेचायला लागतात. मग सर्वजण त्याच्या मागं लागतात. तशी माता येते भगवंताकडे पळत पळत
आणि म्हणते, भगवंता एक प्रेत यात्रा चालली होती, त्या प्रेत यात्रेमध्ये काय पडला मी? सोन्याचा पाऊस पडला. बघा हे सर्वजण माझ्या मागं लागले आहेत, पैशाच्या मागं लागले आहे. अहो उदाहरण द्यायचं म्हणजे काय, यदा कदाचित या कीर्तनामध्ये जरी पैशाचा सोन्याचा पाऊस पडला, तुम्ही कीर्तन करेल का नाही हा माझा प्रश्न आहे. विठाला विठाला कीर्तनामध्ये होऊ शकतं तसं काय यात्रेमध्ये जा सर्व लक्ष्मीच्या त्या धनसंपत्तीच्या मागे लागला. मग भगवंतानी पाहिलं, लक्ष्मी बरोबर आहे तुझं की तू प्रेत यात्रेमध्ये पाऊस पडला, हे सर्वजण काय तुझ्या मागे लागलं, पण ज्याची प्रेत यात्रा आहे ते अजून तुझ्या कुठं मागं लागलंय. तर माता म्हणते, देवा ते कसं माझ्या मागं लागल? त्यांच्या देहातनं तर काय केलेलं आहे, प्राण गेलेला आहे, जीव गेलेला आहे ह्या देहातनं, मग ते कसं माझ्या मागं लागेल? तर भगवंत म्हणतात, अगं लक्ष्मी तेच खरं आहे की जेव्हा या देहातनं मी जाईल, या देहातनं राम जाईल, तुझ्या धनसंपत्तीला काही सुद्धा किंमत राहणार नाही. अगदी तसंच आहे, जेव्हा आपण आहे तेव्हाच आपल्या धनसंपत्तीला किंमत आहे. जेव्हा आपण हे विश्व सोडून गेल्यावर किंमत आहे का महाराज? नाहीच की. म्हणून अहंकार करायचा नसतो, कारण की अहंकार हा माणसाचा खूप आहे. आपल्याला 1-2 किलो सोनं असलं की आपल्याला त्या गोष्टीचा अहंकार होतो. एक गोष्ट सांगू, भगवंताची अख्खी द्वारका सोन्याची होती. काय? भगवंताची अख्खी द्वारका सोन्याची होती आणि रावणाची अख्खी लंका सोन्याची होती. ना सोनं भगवंताच्या कामाला आलं ना रावणाच्या. मग तुमच्या नामच्या 4 अंगठ्यांच्या अर्चेने काय कामाला याच्यात महाराज? येणार येते का? नाही. तरी माणूस अहंकार करतो. माणसाने त्या गोष्टीचा अहंकार केला नाही पाहिजे. तर माणसाने कोणत्या गोष्टीचा अहंकार केला पाहिजे असं मला वाटतं की माणसाने या गोष्टीचा अहंकार केला पाहिजे, मी रोज भगवंताचं नामस्मरण करतो, या गोष्टीचा माणसाने अहंकार केला पाहिजे. या गोष्टीचा अहंकार केला, कारण की भगवंताचं नामस्मरणामध्ये अहंकार नसतो महाराज. कारण की भगवंताची वारी जर केलं तर ते काय महाराज? पुण्य आहे. पुण्य फक्त भगवंताच्याच नामामध्ये. कसं? जर तुम्ही गंगे मातेचं स्नान करून आला तर ते काय? तुम्ही म्हणता पाप धुतलं जातं, पण ते नियमाने जे चुकून पाप केलं जातं तेच फक्त गंगा माता पाप धुते तुमचं. मग जर तुम्ही गंगे मातेचं स्नान करून आला तर काय होतं? तुम्हाला पाप मिटणार आहे पण पुण्य भेटणार नाही. तुम्ही जर घरामध्ये एखादा होम केला तर तुम्हाला त्यातनं काय भेटणार आहे महाराज? तुमचं पाप मिटणार आहे. पण भगवंताचं असं आहे की जर भगवंताचं जर तुम्ही नाम घेतलं तर तुम्ही जे पाप केलेत ते सुद्धा मिटणार आहेत आणि पुण्य तुमचं काय होणार? हरी मुखे मन, हरी मुखे मन, हरी मुखे मन, हरी मुखे मन, हरि मुखे मन, हरि मुखे मन, हरि मुखे मन, हरी मुखे मन, हरी मुखे मन, हरी मुखे मन, हरी मुखे मन, हरि मुखे मन, हरि मुखे मन, हरि मुखे मन. पुण्याची गणना कोण करे? पुण्याची गणना कोण करे? हरी मुखे मन, 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 हरी मुखे मन,
मुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञानोबराय सांगतात हरिमुखे म्हणा, त्याने काय होतं महाराज, पुण्य भेटलं जातं. आणि जे पाप जरी आपण केलं असेल चुकून, तर ते काय होतं, नाहीच होतं. हे फक्त भगवंताच्या नामामध्ये ताकद आहे. म्हणून तुकोबराय ते सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये, संत समग माती म्हणजे साधी सुधी माती नाही, कारण की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संतांनी सुद्धा अवतार घेतलेले आहेत. म्हणून ही महाराष्ट्राची माती, ही महाराष्ट्राची भूमी अतिशय पवित्र आहे. कारण की प्रत्येक संतांनी काय केलंय, आपलं स्वतःचं आयुष्य या समाजासाठी दान केलंय महाराज. प्रत्येक संताकडे जावा ना तुम्ही, ज्ञानोबरायांकडे जावा, तुम्हाला ज्ञानाचा सागर आहे. ज्ञानोबरायांकडे गेलं ना तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होईल. का? कारण की निबुद्ध प्राणी रेडा, त्यातनं मुखातून वेद बनवले सोपं आहे का? आपण एखाद्याला सांगितलं तू बाबा चांगलं बोल, तरी सुद्धा ते चांगलं बोलत नाही. पण एका न बोलणाऱ्या रेड्यातून माऊलीने काय बोलावला, वेद बोलावला. मग प्रत्येक संताकडे तुम्ही ज्ञानोबरायांकडे जावा, तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होईल. तुम्ही एकनाथ महाराजांकडे जावा, तुम्हाला जीवनामध्ये शांतता कशी राखावी ते एकनाथ महाराजांचं चरित्र शिकावं. तुम्ही नामदेव महाराजांकडे जावा, नामदेव महाराजांचं चरित्र काय शिकवतं, तर नामदेव महाराजांचं चरित्र हे शिकवतं, अरे तुम्हाला जीवनामध्ये प्रेम माया आपुलकी खूप जीवनामध्ये महत्त्वाचे आहे. म्हणून तुम्ही त्या जीवनामध्ये प्रेम माया आपुलकीला काय द्या, स्थान द्या. हे नामदेव महाराजांचं चरित्र शिकवतं. तुम्ही सावता महाराजांकडे जावा, सावता महाराजांचं चरित्र काय शिकवतं, तर सावता महाराज सांगतात की जीवनामध्ये प्रामाणिकपणेला पण काय द्या, स्थान द्या. कारण की प्रामाणिकपणा पण खूप महत्त्वाचे. म्हणजे प्रत्येक संताकडे जावं हो, कारण की जीवनामध्ये ह्या गोष्टी गरजेच्याच आहे. तुम्हाला ज्ञान गरजेचं आहे. ज्ञान जर माणसापाशी नसेल तर माणूस त्याची तुलना माणसात करत नाही, वेगळंच कशात तर करतं. बरोबर आहे का? तुम्हाला ज्ञान पाहिजे, ज्ञानाची गरज आहे. तुम्हाला शांततेची पण गरज आहे, तुम्हाला प्रेम माया आपुलकीची पण गरज आहे, आणि तुम्हाला प्रामाणिकपणेची पण गरज आहे. आणि तुकोबरायांचं चरित्र काय सांगतं, तर तुकोबरायांचं चरित्र हेच सांगतं की तुम्ही जीवनामध्ये वैराग्याला स्थान द्या. कारण की वैराग्य पण जीवनामध्ये काय महत्त्वाचं आहे. प्रत्येक संतांनी सांगितलेलं आहे. मग संत हे काही नाही, साधी सुद्धा नाही. त्यांनी अख्खा आयुष्य कुणासाठी जगलेलं आहे, विश्वासाठी, या समाजासाठी अख्खा आयुष्य काढलेलं आहे. अहो ह्या महाराष्ट्रामध्ये संत आणि तसंच आदिशक्तींनी पण जन्म घेतला. महाराज मुक्ताई महाराजांनी घेतला, जनाबाई महाराजांनी घेतला, प्रत्येकाने घेतला. की स्त्री शक्ती पण महाराज साधी सुधी शक्ती नाही महाराज. काय स्त्री शक्ती सुद्धा महाराज साधी सुधी शक्ती नाही. स्त्री म्हणजे किती असते, ती कुणाची काय असते, आई असते. ती कुणाची काय असते, मावशी असते. ती कुणाची काय असते महाराज, बहीण असते. किती एक स्त्री किती नाते जोडवलेले असते महाराज. म्हणून स्त्री काय नाही, साधी नाही. मग स्त्री शक्तीने पण या महाराष्ट्राला किती काय दिलेलं आहे. म्हणून म्हणतात हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून, हंसावरती शारदे, मयुरावरती. मयुरावरती बसून
बसून शारदे मयुरावरती बसून हाती घेबोनी या विना करी मंजुळ गायना हाती घेबोनी या विना करी मंजुळ गायना ए सभ्य माते बसून शारदे मयुरावरती हमसावरती बसून शारदे मयुरावरती. म्हणजे मला सांगायची गोष्ट एकच आहे की या भूतलावरती या पृथ्वीवरती या महाराष्ट्रामध्ये की आदिशक्तीने पण काय केलेलं आहे महाराज, प्रत्येक गोष्टीचा संदेश. आता 2-3 दिवसात महाराज काय आहे, घटस्थापना. बरोबर आहे म्हणता गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे घटसं 9 दिवसाचा काय असतो महाराज, सण असतो. पण तो सण फक्त 9 दिवसाचा नसतो. काय तेव्हा काय येते, माता आपल्या घरामध्ये येत असते म्हणून काय साजले का घटस्थापना केली जाते. आज या सर्वांना माहिती आहे ह्याच्यामध्ये देव श्रेष्ठ आहे, पण काय आहे माता पण काय आहे तेवढ्याच श्रेष्ठ आहेत. विठ्ठल विठ्ठल सांगायचं काय तुम्ही कोणाचं पण नामस्मरण घ्या, कारण की नाम खूप गोड आहे. कारण की भगवंताच्या नामाने ऐका, भगवंताच्या नामाने दगड पाण्यामध्ये तरतो. बरोबर आहे का नाही, भगवंताच्या नामाने दगड पाण्यामध्ये तरतो. मग भगवंताचं नाम घेतल्यानंतर आपण काय नाही उतरायचं. बरोबर आहे का नाही, मग तसं भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. कारण की माणसाने कर्म करत असताना चांगलं केलं पाहिजे. कारण की एक गोष्ट सांगू का, तुम्ही चांगलं कर्म करा, काय करा, चांगलं कर्म करा. जर हे विश्व हे जरी तुमच्या विरोधात गेलं तर एक गोष्ट ध्यानात ठेवायची की भगवान परमात्मा आपल्या विरोधात जाता कामा नाही. कारण की एका बाजूला 5च होती आणि एका बाजूला 100 होती, पण भगवंत कुणाच्या पाठी होता, 5 जणांच्या. आज कीर्ती कुणाची आहे महाराज, 5 जण आहे. मग एकच माणसाने ध्यानात ठेवावे, ह्या विश्वामध्ये कर्म करत असताना चांगलं करायचं, तेव्हाच आपल्या मागं भगवान परमात्मा राहणार. म्हणून नामस्मरण हे भगवंताच का थोडंसं का होईना केलं पाहिजे. म्हणून सर्वांनी टाळी वाजवा. विठोबा. आई म्हणजे कोण असते, आई म्हणजे मायेचा सागर असते. आई म्हणजे मायेचा सागर असते. तिच्यासारखी माया विश्वामध्ये दुसरं कोणच करत नाही. कारण की प्रत्येक क्षणाला आज आपण पाहतो की आज आहे का नाही, आई काय करते, जन्मल्यापासून काय करते असते महाराज, प्रेम करत असते आपल्यावरती. खूप प्रेम करते, एवढं प्रेम करते महाराज की खूप प्रेम करते फक्त आई. म्हणून आई म्हणजे साधी सुधी नसते हो, ती कुणाची तर बहीण असते, ती कुणाची तर आई असते, ती कुणाची तर ताई असते, ती कुणाची तर मावशी असते, तर ती कुणाची तर आत्या असते. म्हणून आई म्हणजे साधी सुधी नाही, प्रत्येक गोष्टीचं व्यक्तिमत्व ती आई नटवत असते महाराज. म्हणून आई आपल्यावरती नितांत प्रेम करते हो आई. पण आज या परिवाराची एक आई निघून गेलेली आणि वडील पण गेलेले. किती आज विचार करायला गेलं ना, एक गोष्ट ध्यानात ठेवा की वडिलांची संपत्ती महत्वाची नसते महाराज. काय वडिलांची संपत्ती जीवनामध्ये महत्वाची नसते, पण वडिलांचं अस्तित्व हे जीवनामध्ये खूप महत्वाचं असतं. अस्तित्व पाहिजे, कारण की वडिलांची चप्पल जरी तुमच्या दारापुढे असली ना महाराज, तर अख्खं गाव घाबरतं. का? कारण की त्याचा बाप अजून जिवंत आहे असं म्हणतं. ही ताकद आहे महाराज. म्हणून आज या वडिलांचं पण छत्रछाया या परिवाराने हरवलेलं आहे. म्हणून मायेचा सागर आणि हृदयामध्ये सारखं कळकळ आणणारं व्यक्तिमत्व फक्त वडिलांचं असतं. बरोबर आहे का नाही?
कारण की आज म्हणतो की आमच्या आईला काही कळत नाही. बरेच जण म्हणतात. मला एक प्रश्न सर्वांना विचारायचा आहे, तुम्हा सर्वांना, की एक मुलगी असती, ती लहानाची मोठी होते, एखादी गोष्टी वडिलांना सांगते, बाबा असं करू नका, तसं करा. तर वडील काय म्हणतात, अगं बाईडे तुला काय कळत नाही, तू गप बस. परत ना काय होतं, ती मुलगी मोठी होते, परत नवऱ्याच्या घरी जाते, नवऱ्याला सांगते, अहो असं करा किंवा. तर नवरा म्हणतो, अगं तुला काहीच कळत नाही, तू काय कर, गप बस. परत न मुलं होतात, मुलं जन्माला आल्यानंतर त्यांचं पालनपोषण करते, पालनपोषण केल्यानंतर काही कालानंतर आई चुकली तर मुलं पण म्हणतात काय, की आमच्या आईला काही कळत नाही. अहो परत ना नातवंडसुद्धा म्हणतात की आमच्या आजीला काही कळत नाही. मग मला एक प्रश्न पडला, मग त्या आईला, त्या आजीला, त्या मुलीला कधी कळतं? कळतं तर कधी? आयुष्य तर गेलंच की नाही कळत, नाही कळत. अहो तिला सगळं कळतं. जर तिला काय कळत नसते ना, तर जन्मलेल्या बाळाला डोळ्यात काजळ लावायच्या ऐवजी तिनं काय लावलं असतं माहिती का, चटणी लावली असती. बरोबरच आहे. म्हणून आईला काय कळत नाही असं नाही, आईला सर्व कळतं. आई ही आईच असते महाराज. म्हणून म्हणतात ना, डोळे बंद करून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणलं जातं. डोळे बंद करून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणलं जातं. डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला महाराज मैत्रीण म्हणलं जातं. आणि डोळे वटारून जी प्रेम करते ना महाराज, तिला पत्नी म्हणलं जातं. पण डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते महाराज, तिला फक्त आई म्हणलं जातं, तिला आईच म्हणलं जातं. एवढी आई असते महाराज. जोपर्यंत तुमचा 10 लाखाचा का बंगला असना, का 10 कोटीचा का बंगला असना, पण केव्हापर्यंत किंमत आहे माहिती आहे का? जोपर्यंत तुमचे आई वडील त्या दारामध्ये आहेत तोपर्यंत तुमच्या बंगल्याला किंमत आहे. विठ्ठल विठ्ठल. मला आई खूप प्रेम करते. एक उदाहरण सांगते, आई किती प्रेम करते महाराज. एक गर्भवती स्त्री असते, आणि गर्भवती स्त्री असती आणि गरीब परिस्थिती असते म्हणून नवरा बाहेरच्या गावामध्ये कामासाठी गेलेला असतो. आता जुन्या काळातले दिवस 15-15 दिवस त्याच गावामध्ये राहायचं असतं. मग त्या गर्भवती स्त्री असते ती, आणि तिची छोटीशी नणंद असते 8-9 वर्षाची, त्या दोघी राहत असतात. आणि हिच्या एक दिवशी काय होतं, पाणी आणायला जाते. पहिल्या काळामध्ये पाणी कुठं आणायला जायला लागत होतं, नदीला, ओढ्याला, असं ती. मग ती काय करते, हंडा घेते आणि नदीला पाणी आणायला जाते. पाणी आणते. पाणी घेऊन येत असताना दारात येत असते आणि तिच्या पोटात खूप दुखायला लागतं. पोटात जसं दुखायला लागतं ना, तसे हंडे बाजूला ठेवते आणि मोठ्याने रडू लागते. आता शेजारीची एक नणंद तिची खेळत असते, छोटीशीच असते, 8-9 वर्षाची मुलगी. मग ती खेळत असते. खेळत असताना काय करते महाराज, की बघते आपली वहिनी का रडते, का ओरडते म्हणून पाहायला येते. तर वहिनी रडत असते. मग ती छोटीशी नणंद म्हणते, वहिनी तुम्ही का ओरडताय? तेव्हा ती वहिनी म्हणते, बाळा वंस तुम्हाला काय कळायचं नाही, फक्त एक करा तुम्ही, काय की गावामध्ये जावा आणि कोण माझ्या मदतीला येते का ते पहा. एखादी सुईण किंवा एखादा वैद्य येतोय का, किंवा एखादी स्त्री आली तरी छोट्या मुलीला पण काय करते, ती पटापटा जाते गावामध्ये, विचारते, अहो माझ्या वहिनीच्या पोटात खूप दुखतंय, तुम्ही येता का हो? डॉक्टर पैसे नाहीत, मला काय पैसे भेटणार नाही, मी येणार नाही. परत न जाते, अहो ताई, अहो आजी चला की, अहो आमच्या वहिनीच्या पोटात खूप दुखतंय. अक्षरशः मला एक स्त्री पण येत नाही. सर्वांना विचारते, अहो चला की, अहो माझ्या वहिनीच्या पोटात खूप दुखते म्हणतात. अक्षरशः कोणीसुद्धा येत नाही. मग तिला एक वहिनीने गोष्ट शिकवलेली असते, जेव्हा ह्या विश्वामध्ये कोणसुद्धा आपल्या मदतीला येत नाही ना, तेव्हा भगवान परमात्मा आपल्या मदतीला येतो. मग ती काय करते, गावाच्या वेशीवरती जाते आणि पाहत बसते की कोणी येते का, कोणी येते का. मग पाहते पाहते तिकडून पूर्ण एक साधू महाराज येतात. साधू महाराज आल्यानंतर ती छोटीशी मुलगी पळत जाते आणि म्हणते, साधू महाराज माझ्या वहिनीच्या पोटात खूप दुखतंय, काहीतरी औषध द्या की हो. मग साधू महाराज काय करतात, पुडी देतात अंगारायची, म्हणतात की तुझ्या वहिनीच्या कपाळाला लाव, डोक्याला लाव, म्हणजे दुखायचं राहील. आणि म्हणतात की वहिनीला माझा एक निरोप दे. मग ती मुलगी म्हणते, काय महाराज? तेव्हा वहिनीला सांग, तर तुझ्या वहिनीच्या जर आता पोटी बाळ जन्माला आलं तर ते ह्या विश्वातील खूप दरिद्र बाळ जन्मालेले का, कारण की हा काळ कसा आहे महाराज, अशुभ काळ आहे. जर तुझ्या वहिनीने एक
जर बाळाला जन्म दिला तर या विश्वामधील सर्वात बुद्धिमान बाळ कुणाच्या पोटी जन्माला येईल? तुझ्या वहिनीच्या पोटी जन्माला येईल. आता त्या मुलगी पण पळत पळत जाते, अंगाला लावते, भस्म लावते कपाळाला आणि वहिनीला निरोप देते. वहिनी, एक साधू महाराज भेटले होते आणि त्यांनी सांगितले की हा काळ चाललाय ना आता, तो खूप अशुभ काळ आहे. जर या काळामध्ये जर तुमच्या पोटी बाळ जन्माला आलं तर विश्वातील सर्वात दरिद्री बाळ जन्माला येईल. आणि एक प्रहरानंतर जर बाळ तुमच्या पोटी जन्माला आलं ना वहिनी, तर ह्या विश्वातील सर्वात श्रेष्ठ सर्वात बुद्धिमान बाळ तुमच्या पोटी जन्माला येईल. आता आईचं काळीज असतं महाराज. आता विचार करू लागते की पोटातल्या कळ्या तर थांबवायला येत नाहीत, मग आता काय करायचं? विचार करते, खूप विचार करते. विचार केल्यानंतर विचार करते की ह्या विश्वामधील सर्वात दरिद्री बाळाला मला जन्म द्यायचा नाही, कारण की त्याचं दुःख पाहून मी रोज रडेल, मी रोज मरेल. मला ह्या विश्वातील सर्वात दरिद्री बाळाला जन्म द्यायचा नाही. तर काय करायचे? तर विश्वातील सर्वात बुद्धिमान बाळाला मला जन्म द्यायचा आहे. मग ती आई काय करते? महाराज, साधा काटा टोचला तर आपल्याला सहन होतो का महाराज? कधीच होत नाही. आपण लगेच म्हणतो आई ग, म्हणतो का नाही महाराज? मग आता कळा सोसायच्यात महाराज, सोपं आहे का महाराज? नाही. मग ते आईचं अंतकरण असते. महाराज काय करते ती आई माहिती आहे का महाराज? ती आई शीर्षासन करते. काय करते? शीर्षासन. खाली डोकं आणि वर पाय असं करून एक प्रहर ती आई काढते. एक प्रहर म्हणजे किती माहिती आहे का? 3 तास. किती? 3 तास. 3 तास ती आई शीर्षासन करते आणि 3 तासानंतर एका बाळाला जन्म देते. आणि ते बाळ इतकं बुद्धिमान असतं की त्याच्या रांगण्यातून, त्याच्या बोलण्यातून, त्याच्या खेळण्यातून ती आई पाहत असते की ह्याचं कौशल्य कसं आहे. मग एवढं सुंदर बाळ जन्माला येतं, एवढं बुद्धिमान बाळ जन्माला येतं की त्याचं नाव राजाच्या दरबारामध्ये निघतं. आणि ते सुद्धा अजून नाव त्या बाळाचं अजून आपल्या मुखामध्ये. माहिती आहे का कोणतं? चतुर बिरबल. सर्वांना चतुर बिरबल माहिती आहे, जगातील बुद्धिमान. पण त्याच्यासाठी 3 तास शीर्षासन करणारी आई का कुणाला माहित नाही? पोटी भरवाहे, पोटी आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार फिटणार नाही. जन्म दिला गाय, तुझे उपकार फिटणार नाही.
आपल्याला दिसलं ना, आई झालेली असते ना, तिला आनंद होतो का? कारण की ती प्रत्येक गोष्टीमध्ये ना आनंदच पाहतात. एखादं बाळ जरी हसलं ना तर तिला त्यात आनंद होतो. एवढी फील म्हणून म्हणतात, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, नभीची चांदणी तू ग चंदनाची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर, तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेल, आई देवापाशी मी ग, आई तुलाच मी मागेल, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. एखादं चिखलाचं मडकं कसं कुंभार बनवतो तसे आपली आई आपल्याला बनवत असते. अनंत उपकार असतात. जसं गाय काय करते, त्याच्या पिल्लाला काय करते, सारखं जवळ घेते. म्हणून म्हणतात, हंबरुनी हंबरुनी वासराले चाटते जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. जसं ती गाय कशी, ती वासरू कसं आईला चाटत असतं तसं आपल्या आई असते. खूप एवढं प्रेम करते ना महाराज, खूप प्रेम करते. मग तसंच आज या परिवाराचं झालेलं आहे की आज या परिवाराला आई आणि वडील दोन्ही सुद्धा सोडून गेलेलं आहे. किती व महाराज, 2 मुले आहेत, 2 मुलं आहेत, 2 खूप सुंदर अशा सुना आहेत महाराज. किती सुंदर परिवार आहे. पण आई गेली. कसं झाले माहिती आहे का? 2 बोंडक्याचे होते सागरात भेट, 2 बोंडक्याचे होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. जसं ते 2 ओंडके महाराज त्या पाण्याच्या प्रवाहावर चाललेले असतात ना, एकच महाराज लाट येते पण दोघांना वाहिलं करून टाकते. तसं आज या परिवाराचं झालेलं आहे. आज या शिंदे परिवाराचं झालेलं आहे. एकच लाईट आली महाराज की आज हा परिवार वेगळा झालेला आहे महाराज. कारण की प्रेम करते ते आई असते. अहो तुम्ही संध्याकाळचं किती पण वाजता जावा आईकडं, आई म्हणली जेवण आला नसला ना तर आई जाते, झोपायचा विचार करत नाही. काय म्हणते, बाळा तू जेवलाय का? जेवला नसला तर थांब, मी आता काही तर बघते, असलं टोपल्यास तर गरम करून त्याला लगेच आणते. तुम्ही 12 वाजता जा, 1 वाजता जा, दुसरं कुणाला उठवा की नाही उठणार का? कारण की आईचं प्रेम असतं ते महाराज. खूप लढवाळा फक्त आईकडेच असतो. म्हणून आई म्हणजे नुसते आई नसते हो, ती काय असते माहिती आहे का? लंगड्याचा पाय म्हणजे आई असते, दुधावरची साय म्हणजे आई असते, आणि आई म्हणजे सर्वात श्रेष्ठ ही फक्त आईच असते महाराज. म्हणून आज या परिवाराचं 2 छत्र हरवून घेतलं, एक म्हणजे वडिलाचं, एक म्हणजे आईचं. म्हणून आज या परिवाराने आपल्या आई वडिलांचं जरी विसरून गेलं असतं ना जाऊन द्या, पण त्यांची आठवण माझ्या हृदयामध्ये म्हणून आज कीर्तन रूपी सेवा ठेवली. म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तो खूप बऱ्याच तुका मने तानुबाई तुकाराम शिंदे आज या परिवाराला सोडून गेलं आणि जात असताना खूप दुःख झालं. म्हणून आज या परिवाराने खूप सुंदर असं नियोजन केलं, त्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. सुंदर असे गायनाचार्य असतील, विनेकरी महाराज असतील, मृदुंग